नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज सोमवार आहे आणि आता 2 दिवसावरच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संक्रांत आलेली आहे. तर संक्रांत आलेली आहे तर म्हटलं थोडंसं घर झाडून घ्यावं. तर आज क्लिनिंगचा माझा दिवस आहे थोडक्यात, कारण माझा उपवास आहे आणि दिलीपचा पण उपवास असतो आज. आमच्या दोघांसाठी वरईची खीर केली, त्यांनाही दिली आणि आता मी थोडं आहे ते खाऊन घेणार. आणि शर्वरी स्कूलला गेलेली आहे, त्यात श्रावणी पण आता निघेल आता एवढ्यातच कॉलेजला. आणि म्हटलं तोपर्यंत कामवाल्या ताई पण येतील, तर त्यांच्या मदतीने म्हटलं थोडं घर साफ करून घेते, कारण 2 दिवसावर आलेली आहे संक्रांत आणि नंतर हळदी कुंकू. तर आपल्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू हे होतंच आणि यंदा दिवस पण कमी आहेत, तर म्हटलं हळदी कुंकू पण घालायचं आहे माझं. तर म्हटलं थोडं साफसफाई करून घ्यावी. चला तर मग आता पटकन आवरते. आणि मी इथे शॉर्टकटमध्ये खाली जाण्याचा कंटाळा आला म्हणून झेप्टोवरूनच ही भाजी मागवलेली आहे. तर आता बघूया काय काय भाजी, फ्लॉवर वगैरे सगळं. ही भेंडी आहे, अशी बरीच. हे पपया कट करून श्रावणीला हवा होता, तर तिने हा पपया घेतलेला आहे. हे कॉर्न आहेत जे शर्वरीला प्रचंड आवडतात आणि असं काही त्यांना टिफिन वेगळा काय करायचं असेल तर थोडं कॉर्न वगैरे घातले की जरा एक्स्ट्रा ॲड होतं त्याच्यामध्ये, तर ते कॉर्न वगैरे मागवलेले आहेत. तर अशी मी भाजी झेप्टोवरून आज शॉर्टकटमध्ये, नाही तर मी खाली जाऊनच येते, केव्हा केव्हा अगदी हे आलं तर मग झेप्टोवरून मागवते. तर चला आता पटकन श्रावणी जायची वाट बघते, म्हणजे मी पटकन हातात झाडू घेईन आणि घर साफ करेन थोडं. तोपर्यंत माझ्या कामवाल्या ताई पण येतील हेल्प करायला मला. तर चला नंतर बोलूया, भेटते नंतर. बेडरूम सुद्धा मी साफ करून घेतलेला आहे. तब्बल मला 2 तास लागले फक्त साफ करायला. अजून आता सगळं पुसून वगैरे घ्यायचं, खिडक्या वगैरे दरवाजा वगैरे पुसून आणि लादी वगैरे पुसून आता ताई येतील. आता 2 तास झाले साफ करायला गेलं मला. तरी वारंवार मध्ये मध्ये आपण आपलं घर क्लीन करतच असतो, तरी ही धूळ ही येतेच, कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे, त्याच्यामुळे धूळ जमा होतेच. तर चला आता जरा फ्रेश होणार मी पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर कॉफी किंवा दूध असं काहीतरी घेणार आहे. चला तर आता मी फ्रेश झालेली आहे आणि थोडी कॉफी पण घेतली आणि एक 15 मिनिटं जरा झोप काढली. तर आता पटकन कुकर लावलेला आहे, ते कुकर लावलेला आहे वरण भाताचा. आणि भेंडी आहे, ते आता भेंडी पटकन स्वच्छ धुवून वगैरे पुसून वगैरे घेते आणि कट करते आणि पटकन भाजी करते, कारण आता शर्वरी येण्याची वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे तिला जेवण लागणार, बाकी वरण भात मागतेच आल्यावर. तर आता
5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी म्हणजे भेंडी एकदम सॉफ्ट मऊ झालेली आहे. ही पहा अशी. एकदा नक्की ट्राय करून बघा कशी होते ती भाजी. लवकर द्या. शर्वरी आणि श्रावणीला जेवायला वाढलं आणि असंच लक्षात आलं की वेळ आहे म्हटलं चला ट्राय करूया तिळाचे लाडू. म्हणून मी या वाटीनेच 1 वाटी गूळ घेतला, सेम अर्धी वाटी फक्त, पण या वाटीने अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आणि तीळ मात्र 1 वाटी पूर्ण घेतले. आणि तीळ जरा भाजून घेतले, थोडेसे असे हे भाजले तीळ. त्याच्यानंतर शेंगदाणे भाजले आणि त्याचं हे असं जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे. आणि हा 1 वाटी गूळ, जो आता मी थोडंसं 1 चमचाभर तूप घालणार आणि गूळ त्याच्यामध्ये घालणार आहे. गूळ फक्त मी वितळवून घेतलेला आहे, जसं काही पाक वगैरे काही करायचं नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे बारीक वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये, तर ते घालायचे आहेत. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे घालायचे. आणि हे 1 वाटी तीळ. आणि थोडंसं 1 चमचा तूप घालायचं, म्हणजे फार चिकट होत नाही, हाताला चिकटणार नाहीत. म्हणजे जेव्हा आपण लाडू वळणार आहोत तेव्हा ते फार हाताला चिकटले जात नाही. असं व्यवस्थित हलवून घ्यायचं पूर्ण. अशा प्रकारे आता झालेलं आहे. थोडंसं आता तूप घालते मी. 2 मिनिटं हलवलं की गॅस बंद करायचा. तर अशा रीतीने आपले लाडू होणार. हे जे चमच्याला लागलेलं आहे सारण, ते पूर्ण काढून घ्यायचं. एका डिशमध्ये काढून घेऊया आपण. गॅस बंद. आणि हाताला एकदम थोडंसं जे चिकट आणि लागेल म्हणून थोडंसं हाताला तूप लावून घेतलं तरी चालेल. आणि मग हे लाडू जरा मिश्रण गरम आहे ना तोपर्यंत बांधून घ्या. लगेच वळतात, काही त्याच्यात हे नाही आहे फार. हे पहा, हे असे लाडू होतात. तर अशा पद्धतीने आता हे जेवढे राहिलेले आहेत ना तेवढे पटकन करून घेते. 1 वाटी तीळ आणि 1 अर्धा वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. त्याच्यामध्ये हे एवढे म्हणजे 15 लाडू झालेले आहेत. चला, लाडू पण झालेले आहेत. तर आता पुढे चहा वगैरे आता जरा बनव. तर चला, वाजले आहेत 7:15 वाजलेले आहेत. तर आता पटकन जाऊन, उद्या भोगी आहे आणि जी मी भोगीची भाजी विसरले ती फायनली आता खाली जाऊन घेऊन येते. आणि उद्या देवाला हार वगैरे पण लागेल, जो मी रोजच घालते देवाला हार, फुलं वगैरे. तर ते पण आणायचं आहे मला आणि भोगीची भाजी आणायची आहे. तर चला पटकन जाऊन येते आणि भोगीची भाजी घेऊन येते. भाजी आणली आणि भाजीसोबत मस्तपैकी असे वडापाव. तर आता वडापाव खाऊन घेतो आम्ही तिघीसुद्धा आणि मग
जेवणाला सुरुवात करू आहे. तर आता आम्ही श्रावणी शर्वरीला वगैरे आणि मला वगैरे पुलाव बनवलेला आहे, पापड, लोणचं आणि दिलीपना भाकरी वगैरे बनवलेली आहे, पण अजून ते आले नाही आहेत. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गुड नाईट, बाय.